सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थांच्या गोरक्षण विभागामध्ये चौकीदार म्हणून काम करणारे एक दाजी आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले जे काही अनुभव आहेत त्यांना ते आपल्याला सांगणार आहेत. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानू. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. देवराजी लांजा. अच्छा. मूळचे राहणारे टाकरखेडचेच आहे. तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले लहानूजी बाबांचे अनुभव सांगा. इकडे पहा, इकडे पहा. आम्ही प्रसाद घ्यायला येत होतो. लहानूजी महाराजच्या कडूच्या इथं कामाला राहत होतो. बरं. बाबा दररोज आम्हाला संध्याकाळी प्रसाद देत होते. हो काय? अंजलीनं. हां. आणि असे काम करत होतं. कोणते काम करे तुम्ही तिथं? ते आम्ही कडूच्या इकडे बैल चारणं, बैलाचं काम करणं. तिथं महाराजाची खोली होती जुनी. हो. तर तिथं राहत होते. असे जंगलात निघाले तर पैदल निघत होते. तर आपण जे चाल करे आपल्याला मागं पया लागे. बापरे, एवढा वेग होता. असं काय? एवढा वेग होता त्यांचा चालण्यात? चालत नाही. असं काही वातावरण जर जंगलात व्हायचं असलं पाणी पावसाचं तर मजूर घरी बोलावून घ्यायचं. त्याचं बाबाजी बोलून होऊन राहिलं तशी एक थाप मारली तर चक्क करून टाके. असं काय? एवढं सामर्थ्य होतं बाबा, एवढा पॉवर होता. हो. एक अशीच ताईगावची जुडी आली पटाची. एक बैल सुटून चालला आला चौकातून. तर इथे एक मोठा निंबाचं झाड होतं जुनं. असं काय? 1000 लोक बसे एवढं झाड होतं. कुठं? इथं याच शेतात त्या कोपऱ्याला. बरोबर. पहिले एक पावल्या रस्ता आहे. हो हो. मग ते बैल तो मेला इथं. हां. तो रडत आला पुन्हा तिथं. आमचा बैल मेला बाबाने. पटाच्या जोडीतला का? हो. तर म्हणे त्याला बांधून ठेवला आहे नाही. अंगारा तीर्थ घेऊन जाय रे, बैल चारून दे. बैल घेऊन ये म्हणे बाबाजी म्हणे. बाबाजी अंगारा तीर्थ पाजला. बैल फडकन उठला. बैल पाय टांगेल घेतलं ताईगावाला गेला. असं तर म्हणे बदला मी केली असते म्हणे. का टाकर खेळले गेलो बैल गावात पैदा तर बांधून ठेवला आहे म्हणे. असं म्हणे काय बाबाजीचे? बाबाजीचे. बरं, तुम्हाला आलेले काही अनुभव आहे का? सांगा ना. मला तर चांगलेच अनुभव आहे. हो सांगा. आता मागच्या वर्षी खूप पाऊस होता ना. हो हो. इथं मी सपना इथं झोपलो. हां. बाबा सपनात आले. बापरे. तर समाधीवर कपडा दाखवला हा कोरा. त्या कपडा खोल म्हणते. कपडा खोलला. याच्यात पाणी आहे का समाधीत? म्हटलं हो. हाडं मुरले का? तर म्हटलं फुगले बाबा. नाही रे म्हणे थोडेसे मुराच्या काल्याच्या आणल्या दिवसची गोष्ट आहे पौर्णिमेच्या. तर थोडेसे मुराचे आहे म्हणे दे म्हणे दाखवून. ते मग मूर्ती जे आहे ते अशी गलगल हालून राहिली. तर हे मूर्तीत हाडं आहे का? तर नाही म्हटलं हाडं याच्यात आहे. म्हणलं वा ते तुमची कोच आहे म्हणलं. हो म्हणे हाडं त्याच्यातच आहे. हो म्हणे त्याच्यातच हाडं आहे. मग काय म्हणते तू आता विळा घे म्हणते. मग 10 रुपये दिले. 1.50 बाबाजी गायब झाले. मग काला झाल्यावर दुसऱ्या दिवसपासून पुन्हा अधिक पाऊस सुरू झाला. नारळी पौर्णिमेच्या दिवशी. हो, काल्याच्या दिवशी पाऊस नव्हता. बरोबर. त्याचा काला व्हायपर्यंत पाणी खुललं आणि मग पाणी पुन्हा चालू झालं. म्हणजे त्याचा अर्थ असा का जनतेचे हाड आपले मुरवले त्यानं त्या वर्षी पाण्यानं. त्याचे थोडी तो हाड होते. नाही असे अनुभव आहे. ते पुष्कळ अनुभव आहे. तुम्हाला काडीचा अनुभव आहे म्हणता तो सांगा. त्या शेतात राहत होतो काही दिवस. 12 वर्ष मोठ्या शेतात. हो काय? तिथेही एक दिवस आले चमत्कार दाखवला. सांगा ना ते. तर म्हणे मला वावरात फिरव म्हणे. आपली इतकं बाबा तुमची काडी आणि कसे या हालतीत आले. नाही रे म्हणे मी आपल्या भक्ताला भेट देणं आपलं काम आहे म्हणे. मग मी शेगावच्या पुढं आहो म्हणे 4 गाव. असं काय? तर मग एका शोधून एका भक्ताला सांगितलं अशी असं म्हणते. म्हटलं बाबानं तर सस्तीवाडे गावले बाबा राहत होते म्हणे. हो. शेगावच्या समोर. हो. तपश्चर्या केली आहे तिथे. तर तिथं मग ते जागा दाखवली म्हणे तुम्हाला. तिथं आहेच म्हणे चमत्कार. हो, शेगावच्या पुढं म्हणजे बरोबर आहे. असे स्वप्न दृष्टांत तुम्हाला झाले. तुम्हाला काडी मारल्याचा प्रसंग सांगा ना तो. काडी मारायचा दसऱ्याच्या दिवशी मी रागानं गेलो होतो. कुठं?
असंच निघालो भावाच्या धकानं मारते म्हणून. बर. आम्ही त्या कडूच्या घराच्या शेजी राहत होतो. तर मग आमचे बाबा 12 वर्ष काही जारल्या. हो तर बा विचारायला गेले, पोरगा गेला म्हणे बाबा. हो या दिशेला जाय म्हणे तो. हां हां आहे म्हणे. असं का? तर मी इथं एक केण्याचं वाठोळा आहे नाही, हां हां तिथं एक मंदिर आहे, 10-20 एकर जमीन आहे. बर. तो बुडा म्हणते कुठं चालला बाबा म्हणते तू. मी म्हटलं ते चांदुरेला चाललो. आजच्या दिवस राह म्हणते, उद्याचा दसरा आहे. हां उद्या मी सकाळीच स्वयंपाक करतो आणि मग जातो म्हणे. त्यानं शिरा पुरी केलं, मग जीव घातलं, तिकीटले पैसे दिले. 7ही गाड्या आल्या पण गाडी उभीच नाही राहे. असं काय? गाडी खाली चेष्ट्या उभ्याच नाही. एक मुलगा हा बोला तो काय ते आपण चला आणि ते वऱ्या घोटापाट्यापर्यंत पैदल. एखादी तर उभी राही. 7वी गाडी 5 वाजता 4 वाजता उभी राहिली. त्याच्यात आमचे वडील होते. असं काय? भावाजीला असं वाटलं ह्या लांबून म्हणून त्या एकही गाड्या नाही थांबू दे. तिथं आम्हाला उतरवलं. मला चाल म्हणे कंडक्टर साहेब काय म्हणते, तुम्ही तर बाबाजी म्हणते तानूर रेल्वेची तिकीट काढली. अरे मुलगा या रस्त्यावर जाईन तर मी काल जाऊ म्हणते आता समोर. हां हां आलं मग घरी. हां आमच्या इथं सन्मान व्हायचा तर हे बाई आहे ज्या धामणगाच्या होत्या त्यावेळी इथं. जाय म्हणते दर्शनाला. आंघोळ केली, दर्शनाला गेलो. असे 5-25 लोक बसले. असे पाय धरल्यावर कुबडी घेतली, पैताईची बहीण म्हणजे 2 टाकल्या पाठ्या. मग दिला प्रसाद. हां चिरंजीव बत्ता हे. फार मोठा आशीर्वाद भेटला तुम्हाला. असं काय? एवढे अनुभव, तुम्हाला असंख्य अनुभव आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. आणि मूळचे तुम्ही टाकरखेडचेच राहणारे आहेत. मूळचे आमचे आई वडील तिकडे राहिले राजूरा भेटले. पण मग नंतर 60 वर्ष होते इथे यायला. आम्हाला भावानंच बोलावलं होतं आमच्या भावाला. असं काय? तर दादा, तुम्ही आज पौर्णिमेचा दिवस आहे आणि अक्षरशः बाबांनीच तुमच्याकडं मला पाठवलं असं समजा, तुमचे अनुभव जाणून घेण्यासाठी. तर आज तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातले समर्थ लहानूजी बाबांचे सगळ्यात साक्षात अनुभव सांगितले, याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.